हॅलो स्टुडंट, आपण पाहत होतो अँगल अँड इट्स मेजरमेंट हे युनिट स्टार्ट केलं होतं आपण. याच्यामधला आपण बराचसा पार्ट पण स्टडी केला. नेक्स्ट पार्ट बघितला आपण एरिया ऑफ अ सेक्टर अँड आर्क लेंथ. ओके, त्या बेसिसवर आपण सॉल्व प्रॉब्लेम बघितले. आज आपण स्टार्ट करणार आहोत एक्झरसाइज 1.2. त्यामध्ये बरेचसे प्रॉब्लेम आहेत. आय थिंक 10 प्रॉब्लेम आहेत. तर आपण त्यामधले आज काही प्रॉब्लेम सॉल्व करू. ओके, त्यामध्ये फर्स्ट क्वेश्चन आहे आपला, फाइंड द लेंथ ऑफ एन आर्क ऑफ अ सर्कल विच सबटेंड्स an angle of 108 degree at the center if the radius of a circle. आपल्या रेडियस ऑफ अ सर्कल दिलेली आहे त्यांनी 15 सेंटीमीटर. ओके, रेडियस ऑफ अ सर्कल मीन्स आर इक्वल्स टू 15 सेंटीमीटर. क्वेश्चन फर्स्ट सोल्यूशन. ओके, कन्सिडर अ सर्कल, consider a circle of radius 15 centimeter. Okay, एक consider a circle, suppose circle at center, origin of radius 15 centimeter. Okay, next angle, सबटेंडिंग अँगल ॲट दी सेंटर ऑफ अ सर्कल किती डिग्रीचा तयार करून झाला तो 108 डिग्री. ओके, आपल्याला फाइंड करायचा आहे आर्क लेंथ. आर्क लेंथ यस आपल्याला फाइंड करायची आहे. ओके, तर सोल्युशनमध्ये कन्सिडर सर्कल ऑफ रेडियस 15 सेंटीमीटर अँड अँगल थिटा इक्वल्स टू किती आहे आपला 108 डिग्री. तर आपण अँगल कशामध्ये मेजर करतो, रेडियनमध्ये. तर फर्स्ट 108 कन्वर्ट इनटू रेडियन बाय मल्टिप्लाइंग, सिंपल मल्टिप्लाय बाय पाया अपॉन 180, पाया अपॉन 180. ओके, हे कन्वर्शन टोटल कशामध्ये होते, रेडियनमध्ये. तर फर्स्ट 36 इंटू 3 108 मीन्स 3 अँड 36 180 डिवायडेड बाय 36 काय मिळेल आपल्याला 5. म्हणजेच काय मिळेल टोटल 3 पाया अपॉन 5 रेडियन. हा मिळाला आपल्याला अँगल थिटा. थिटा इक्वल्स टू काय मिळाला 3 पाया अपॉन 5 रेडियन. नेक्स्ट आपल्याला फाइंड काय करायचं आहे, लेंथ ऑफ दी आर्क. लेंथ ऑफ दी आर्क आपल्याला फाइंड करायचा आहे मीन्स यस. तर आपल्याला त्याच्यासाठी माहिती आहे, फॉर्म्युला माहिती आहे आपल्याला. काय आहे, वी नो दॅट काय फॉर्म्युला आपला, यस इक्वल्स टू आर इंटू थिटा इक्वल्स टू आर माहिती आहे आपल्याला 15 सेंटीमीटर, थिटा माहिती आहे आपल्याला रेडियनमध्ये 3 पाया अपॉन 5. काय मिळेल मग 15 इंटू 3 पाया अपॉन 5. 15 डिवायडेड बाय 5 3 इंटू 3 पाया. 3 इंटू 3 9 पाया. लेंथ आहे म्हणजे याचं युनिट करेल सेंटीमीटर. हे झालं आपलं आन्सर. म्हणजे जे आपल्याला दिलेलं होतं, काय दिलेलं आहे त्यांनी, लेंथ दिलेली आहे आपलं, सॉरी रेडियस दिलेली आहे अँड अँगल दिलेला आहे. फाइंड काय करायचं होतं आपल्याला, थर्ड पॅरामीटर कॅपिटल एस मीन्स लेंथ ऑफ दी आर्क. हे झालं आपला आन्सर. तुम्ही लिहून घेण्यासाठी स्क्रीनशॉट काढू शकता. ओके, नेक्स्ट क्वेश्चन आहे आपला, द रेडियस ऑफ अ सर्कल इज 9 सेंटीमीटर. द रेडियस ऑफ अ सर्कल इज 9 सेंटीमीटर. Find the length of an arc of this circle which cuts a chord of length equal to its radius. Okay, length of radius. एक सर्कल दिलेला आहे त्यांनी, याची रेडियस किती आहे त्यांची 9 सेंटीमीटर. ॲट ओरिजिन ओ आपल्याला फाइंड करायची लेंथ ऑफ दी आर्क. म्हणजे ही जी लेंथ आहे, या आर्कची जी लेंथ आहे ही आपल्याला फाइंड करायची आहे.
यस इक्वल्स टू आपल्याला फाईंड करायचं आहे. ऑब्विसली ही पण काय रेडियस म्हणजेच काय 9 सेंटीमीटर. नंतर त्यांनी काय म्हटलं, त्यांनी कॉर्ड जो आहे या दोघांचा जो कॉर्ड आहे हा कशाच्या इक्वल आहे म्हणते रेडियस ऑफ अ सर्कल. म्हणजे हा जो काही कॉर्ड मिळेल आपला हा पण कशाच्या इक्वल आहे म्हणतो तो रेडियस ऑफ अ सर्कल म्हणजेच ऑब्विसली 9 सेंटीमीटर. हा जो इथं ट्रँगल तयार होऊन राहिला सपोज हिअर ए हिअर बी अँड हिअर ओ, हा जो ट्रँगल तयार होऊन राहिला ए ओ बी इथं जर का आपण ऑब्झर्व केलं तर याच्यामध्ये ए ओ बी अँड ए बी ह्या ज्या 3 साईड आहेत ह्या तिन्ही साईडची लेंथ काय इक्वल आहे. आणि जर का ट्रँगलच्या तिन्ही साईड इक्वल असतील तर आपण त्याला कोणता ट्रँगल म्हणतो इक्विलॅटरल ट्रँगल. आणि त्याची नेक्स्ट प्रॉपर्टी कोणती आहे, त्याचे तिन्ही जे अँगल जे असतात हे 3 कोन जे असतात हे कोन सुद्धा काय असतात इक्वल असतात. तर लिहा सोल्युशन मध्ये कन्सिडर अ सर्कल ऑफ रेडियस 9 सेंटीमीटर म्हणजेच काय आर इक्वल्स टू अँड किंवा हा झाला कन्सिडर अ सर्कल ऑफ रेडियस आर इक्वल्स टू किती दिले त्यांनी 9 सेंटीमीटर. नेक्स्ट काय म्हटलं आहे त्यांनी, इथं आपला एक काय झाला ट्रँगल तयार झाला. इन ट्रँगल ए ओ बी ऑब्झर्व जर केलं असेल तुम्ही ओ ए बी अँड ओ बी ह्या तिन्ही साईड काय इक्वल आहे. इन ट्रँगल ए ओ बी ओ ए इक्वल्स टू ओ बी इक्वल्स टू ए बी हे तिन्ही साईड काय इक्वल आहे. म्हणजेच हा जो ट्रँगल आहे ट्रँगल ए ओ बी हा काय इक्विलॅटरल ट्रँगल आहे. ओके, देअरफॉर ट्रँगल ए ओ बी इज अ इक्विलॅटरल ट्रँगल. ओके, अँगल ए ओ बी हा कोणता ट्रँगल आहे म्हणते इक्विलॅटरल ट्रँगल बिकॉज बोथ साईड म्हणजेच काय याच्या तिन्ही साईड ह्या काय इक्वल आहेत. देअरफॉर इक्विलॅटरल ट्रँगलची ही फर्स्ट कंडिशन. नेक्स्ट कंडिशन काय, त्याचे तिन्ही जे कोन असतात हे अँगल जे असतात हे काय असतात इक्वल असतात. देअरफॉर अँगल ए इक्वल्स टू अँगल बी इक्वल्स टू अँगल ओ. म्हणजेच काय मिळेल, अँगल प्रत्येक अँगल ट्रँगलच्या तिन्ही अँगलची सम हे किती राहते 180 डिग्री असते. बरोबर, जर का तिन्ही अँगल इक्वल असतील तर एका अँगलची व्हॅल्यू एक अँगल किती डिग्रीचा किंवा किती रेडियनचा राहतो डिवायडेड बाय 3 म्हणजेच काय 60. देअरफॉर अँगल ओ इक्वल्स टू 60 डिग्री. अँगल ओ काय सेंट्रल अँगल आहे म्हणजेच काय सेंट्रल अँगल सेंट्रल अँगल इक्वल्स टू किती राहतो हा 60 डिग्री. देअरफॉर सेंट्रल अँगल इक्वल्स टू 60 डिग्री. याचं कन्वर्शन आता आपल्याला कशामध्ये करायचं आहे रेडियनमध्ये. म्हणजे तुम्हाला फक्त रेडियस दिलेली होती आणि एक कंडिशन होती की जो कॉर्ड आहे हा कशाच्या इक्वल आहे रेडियस ऑफ अ सर्कल. त्याच्यावरून आपल्याला काय मिळालं एक ट्रँगल तयार झाला तिथं. इन अ ट्रँगल ए ओ बी या कॉर्डमुळे इथं काय झाला एक तयार ट्रँगल झाला. इन ट्रँगल ए ओ बी याच्या तिन्ही साईड काय इक्वल आहेत आणि 3 साईड जर का इक्वल असतील तर त्या ट्रँगलला आपण काय म्हणतो इक्विलॅटरल ट्रँगल म्हणतो. मग इक्विलॅटरल ट्रँगलची नेक्स्ट कंडिशन काय, त्याचे तिन्ही कोन तिन्ही अँगल हे काय राहतात इक्वल राहतात. मग आता टोटल अँगलची सम किती राहते ही 180 डिग्री. मग तिन्ही कोन 3 अँगल हे जर का इक्वल असतील तर एका अँगलची व्हॅल्यू किती राहतो ते 60 डिग्री. हा प्रत्येक कोन कितीचा राहतो 60 डिग्रीचा. पण आपल्याला गरज कशाची आहे नीड सेंट्रल अँगल थिटाची. कारण आपला फॉर्म्युला काय लेंथ ऑफ द आर्कचा फॉर्म्युला काय रेडियस इनटू अँगल. ओके, सेंट्रल अँगल 60 डिग्री. याचं कन्वर्शन आपल्याला फर्स्ट करायचं आहे रेडियनमध्ये. तर काय मिळेल 60 इंटू पाया अपॉन 180 इक्वल्स टू 0 0 कॅन्सल 6 6 3 म्हणजेच काय मिळेल पाया अपॉन 3 रेडियन. हा झाला आपला अँगल थिटा सेंट्रल अँगल
थिटा. नेक्स्ट आपल्याला फॉर्म्युला माहिती आहे. काय फॉर्म्युला? वी नो दॅट. इथं लिहायचं आपल्याला जे माहिती आहे ते इथं लिहावं लागेल ना सेंटेन्स. वी नो दॅट यस इक्वल्स टू आर इंटू थिटा इक्वल्स टू आर का है 9 इंटू थिटा किती आपला पाय अपॉन 3. नाइन डिवाइडेड बाय 3 मीन्स 3 म्हणजेच काय मिळेल 3 पाया. हे काय आहे लेंथ आहे म्हणजे याचं युनिट काय राहील सेंटीमीटर. हे झालं तुमचं रिक्वायर्ड आन्सर. ओके, लिहून घेण्यासाठी तुम्ही स्क्रीनशॉट काढू शकता. नेक्स्ट, खूप इझी क्वेश्चन आहे त्याच्यामध्ये. इझी टॉपिक आहे. 2 फॉर्म्युले आहेत फक्त, एरिया ऑफ सेक्टर अँड लेंथ ऑफ दी आर्क. ओके, हे जे 2 फॉर्म्युले आहेत या 2 फॉर्म्युल्याच्या बेसिसवर तुम्हाला पूर्ण एक्झरसाइज सॉल्व करायची आहे आणि इझी प्रॉब्लेम आहे त्याच्यामध्ये. या टाईपचे प्रॉब्लेम तुम्हाला 10वी मध्ये होते, पण तेव्हा तुम्ही अँगल मेजर कशामध्ये करत होते? अँगल आपलं डिग्रीमध्ये. आता आपण फक्त कशामध्ये करत आहे ते रेडियनमध्ये. त्याच्यामुळे जो तुमचा फॉर्म्युला आहे हा थोडा चेंज झाला. तर नेक्स्ट क्वेश्चन आहे आपला, फाइंड द अँगल इन डिग्रीज. अँगल फाइंड करायचा आपला कशाला? कशामध्ये? डिग्रीमध्ये. सबटेंडेड ॲट द सेंटर ऑफ अ सर्कल बाय अन आर्क हुज लेंथ इज 50 सेंटीमीटर. एक सर्कल आहे, त्याची लेंथ दिलेली आहे आपल्याला किती? 15 सेंटीमीटर. ही जी लेंथ आहे ही आपल्याला लेंथ दिलेली आहे 15 सेंटीमीटर. इफ द रेडियस ऑफ अ सर्कल इज 25 सेंटीमीटर. ओके, काय क्वेश्चन आपला? लक्ष द्या इकडे. फाइंड द अँगल इन डिग्री सबटेंडेड ॲट द सेंटर ऑफ अ सर्कल बाय अन आर्क whose length is 15 centimeter if the radius of the circle is 25 centimeter. Okay, consider a circle of radius 25 centimeter. Suppose here another radius 25 centimeter. Okay, ही जी आर्क दिलेली आहे ही आर्क लेंथ दिलेली आहे आपल्याला s इक्वल्स टू 15 सेंटीमीटर. लेंथ ऑफ द आर्क दिलेली आहे आपल्याला 15 सेंटीमीटर. तर आपल्याला फाइंड करायचा आहे अँगल. फाइंड द अँगल इन डिग्रीमध्ये. हा जो अँगल आहे थिटा हा आपल्याला फाइंड करायचा. ओके, क्वेश्चन नंबर 3 सॉरी सोल्युशनमध्ये सर्कल आहे ऑफ रेडियस हिअर आर इक्वल्स टू आपल्याला दिलेला आहे 25 सेंटीमीटर. Sorry, and s equals to length of the arc and length of the arc capital S equals to दिलेला आहे आपल्याला 15 सेंटीमीटर. सॉरी, आपल्याला फाइंड काय करायचं आहे? थिटा. थिटा मीन्स अँगल. तर आपल्याला रेडियस, अँगल अँड लेंथ या तिघांमधला जे रिलेशन आहे हे आपल्याला माहिती आहे. कोणत्या फॉर्म्युल्यामध्ये येतात हे तिन्ही? आर, थिटा अँड एस. लेंथ ऑफ दी आर्कच्या फॉर्म्युल्यामध्ये हे तिन्ही पॅरामीटर इन्क्लूड होतात. ओके, तर वी नो दॅट खूप इझी आहे. वी नो दॅट s इक्वल्स टू काय फॉर्म्युला? आर इंटू थिटा. ओके, तर याच्यामध्ये आपल्याला काय दिलेलं आहे? त्यांनी s दिलेला आहे, आर दिलेला आहे. ओके, थिटा फाइंड करायचा आहे. सिम्पल आहे. मग आता हा थिटाला मल्टिप्लायमध्ये काय आर आहे इथं, तर हा आर आपल्याला इकडे शिफ्ट करायचा आहे. हा इथं मल्टिप्लायमध्ये आहे, इकडे आल्यानंतर काय होईल तो डिवाइडमध्ये. म्हणजे s अपॉन आर इक्वल्स टू काय मिळेल? थिटा. Therefore theta equals to s ची व्हॅल्यू काय? s मीन्स लेंथ ऑफ द आर्क किती आहे? 15 अपॉन काय 25.
रेडियस ऑफ सर्कल 25. ओके, नेक्स्ट याला सिम्प्लिफाय करायचं, सॉल्व करायचं. 3 इंटू सॉरी डायरेक्ट 5 ने भाग जाते. 5 इंटू 3 15 अँड 5 इंटू 5 25. म्हणजेच काय मिळेल 3/5 रेडियन. या फॉर्म्युल्यावरून जेव्हा आपण अँगल काढतो, हा अँगल आपल्याला कशामध्ये मिळते, रेडियनमध्ये. कारण जेव्हा आपण लेंथ ऑफ द आर्क काढत असतो, फाइंड करत असतो, तेव्हा हा थिटा जो आहे हा डिग्रीचा आपण कशामध्ये कन्वर्ट केलेला असतो, रेडियनमध्ये. ऑब्विसली जर का या फॉर्म्युल्यावरून तुम्हाला अँगल फाइंड करायचा असेल तर हा अँगल कशामध्ये राहील, तो रेडियनमध्ये. मग आता आपल्याला क्वेश्चन काय दिलेला आहे त्यांनी, फाइंड द अँगल इन डिग्री. तर सिंपल आपण या टाईपचे प्रॉब्लेम एक्झरसाइज 1.1 मध्ये बघितलेले आहेत. सपोज तुम्हाला माहिती आहे, वी नो दॅट 1 रेडियन इक्वल्स टू किती डिग्री राहतो, 57.3248 डिग्री. 1 रेडियन इक्वल्स टू 1 रेडियनची आपल्याला व्हॅल्यू माहिती आहे, किती आहे 57.32 डिग्री. तर आपल्याला व्हॅल्यू कशी डिफाईन करायची आहे, 3/5 रेडियन इक्वल्स टू किती डिग्री, बरोबर. तर सिंपल याला मल्टिप्लाय कशाने करायचा, 57.3248 डिग्रीने या व्हॅल्यूला मल्टिप्लाय करायचं. ओके, तर याला याच्या समोर आपल्याला सुद्धा सॉल्व करायचं आहे. ही झाली इन रेडियन. ओके, इन डिग्री जर का इन डिग्री फाइंड करायचं असेल तर आपल्याला याच्यामध्ये याला मल्टिप्लाय कशाने करावं लागेल, 3/5 इंटू 57.3248. याला जर का तुम्ही सॉल्व केलं तर तुम्हाला काय मिळेल, रिक्वायर्ड आन्सर मिळेल. ओके, हे एवढं तुम्ही सॉल्व करायचं, हे तुमच्यासाठी होमवर्क म्हणून समजा. ओके, हे झालं आपलं थर्ड क्वेश्चन. लिहून घेण्यासाठी तुम्ही स्क्रीनशॉट काढू शकता. ओके, तर नेक्स्ट क्वेश्चन आहे आपला 4th नंबर. क्वेश्चन आहे पेंडुलमवरती. पेंडुलमवर आपण प्रॉब्लेम घेतलेला आहे, सेम त्याच टाईपमध्ये एक प्रॉब्लेम आहे आणखी. अ पेंडुलम ऑफ लेंथ 14 सेंटीमीटर. त्या प्रॉब्लेममध्ये 21 सेंटीमीटर लेंथ होती, इथं 14 सेंटीमीटर आहे. अ पेंडुलम ऑफ लेंथ 14 सेंटीमीटर. हा एक पेंडुलम आहे, 14 सेंटीमीटर याची काय लेंथ आहे. ॲट ओरिजिन ओ, हा आपण सेंटर घेतला. अ पेंडुलम ऑफ लेंथ 14 सेंटीमीटर ऑसिलेट्स थ्रू अन अँगल ऑफ 18 डिग्री. हा काय होतो, ऑसिलेट्स होतो. ऑसिलेट्स मीन्स व्हायब्रेट होतो. ओके, किती डिग्रीच्या अँगलनी, सपोज हिअर पेंडुलम हा जर का आपण ओके इथून इथपर्यंत येतो. ओके, हा जो अँगल तयार होतो, हा अँगल त्यांनी किती दिलेला आहे, त्यांनी 18 डिग्री. हा अँगल त्यांनी दिलेला आहे 18 डिग्री. ओके, हे जे डिस्टन्स आहे आपल्याला फाइंड करायला आहे, हा जो पाथ आहे, हा पाथ आपल्याला फाइंड करायचा आहे. ओके, तुम्हाला लेंथ माहित आहे, अँगल माहिती आहे, पाथ काढायचा आहे. फॉर्म्युला कोणता यूज करसाल इथं, S = r थिटा, लेंथ ऑफ द आर्क. कारण हे जर का पूर्ण एक कम्प्लीट रोटेशन झालं तर हे काय तयार करते, एक सर्कल तयार करते ऑफ रेडियस 14 सेंटीमीटर. ओके, तर सोल्युशन मध्ये हिअर r किती आहे, 14 सेंटीमीटर. r = 14 सेंटीमीटर अँड थिटा अँगल कितीचा तयार करून राहिला तर 18 डिग्री. याचं कन्वर्शन आधी फर्स्ट कशामध्ये करायचं, रेडियनमध्ये. तर 18 इंटू मल्टिप्लाइड बाय π/180 इक्वल्स टू सिंपल 18 इंटू 18 अँड 18 इंटू 10 180. ओके,
तर काय मिळेल पाया अपॉन 10. थिटा इक्वल्स टू पाया अपॉन 10 रेडियन. हा मिळाला आपल्याला अँगल. सिंपल आपल्याला फाइंड काय करायचा आहे इट्स पाथ. देअरफॉर वी नो दॅट लेंथ ऑफ its path equals to, suppose here point A, here point B, equals to arc length of AB. हे पेंडुलमचा जो काही पाथ आहे हा पाथ म्हणजेच काय आहे आर्क लेंथ ऑफ AB इक्वल्स टू फॉर्म्युला आहे काय आहे R इंटू थिटा. तर R आपल्याला माहितीच आहे 14 सेंटीमीटर इंटू अँगल सुद्धा माहिती आहे किती आहे पाया अपॉन 10. ओके. तर टोटल काय मिळेल आपल्याला डिवाइड सिंपल 5 2 ने डिवाइड करायचं 7 म्हणजेच काय मिळेल 7 पाया अपॉन 5. युनिट कार्यालयाचं लेंथ आहे म्हणजे डिस्टन्स आहे सेंटीमीटर. म्हणजे लेंथ ऑफ इट्स पाथ काय मिळालं आपल्याला 7 पाया अपॉन 5 सेंटीमीटर. ओके. लिहून घेण्यासाठी तुम्ही स्क्रीनशॉट काढू शकता. तर नेक्स्ट क्वेश्चन आहे आपला. नेक्स्ट क्वेश्चन, 2 arcs of the same length subtended angle 60 degree and 75 degree at the center of 2 circles. What is the ratio of radii of 2 circles? आपल्याला फाइंड करायचा आहे रेडियसचा रेशो. जर का 2 सर्कल असतील, सपोज हिअर 1 ऑफ रेडियस कन्सिडर R1. ओके. आपल्याला रेडियस माहित नाही, यांचा रेशो आपल्याला फाइंड करायचा आहे. हिअर अनदर सर्कल ऑफ रेडियस, याची आपण रेडियस कन्सिडर करू R2. हा झाला सेंटर O आणि हा झाला O2. ओके. सपोज हिअर अनदर रेडियस, ही सुद्धा करेल R1. हिअर ऑल्सो अनदर रेडियस, ही सुद्धा करेल R1. ओके. त्यांनी दिलेलं काय लेंथ ऑफ द आर्क ऑफ 2 सर्कल ही काय इक्वल आहे. म्हणजे ही जी लेंथ आहे अँड दिस वन ही काय इक्वल आहे. म्हणजे सपोज हिअर हे जर का सेकंड सर्कल असेल तर याची लेंथ म्हणू आपण L2 आणि याची कन्सिडर करू आपण L1. ही जी लेंथ आहे ही काय त्यांनी दिलेली आहे इक्वल दिलेली आहे. आणि जो यांचा सबटेंडिंग अँगल आहे θ1, सपोज θ1 म्हणजे काय 60 डिग्री अँड θ2 इक्वल्स टू 75 डिग्री. हा त्यांनी अँगल दिलेला आहे, सबटेंडिंग अँगल दिलेला आहे. तर सोल्युशनमध्ये कन्सिडर a circle of radius R1 and R2. therefore and θ1 दिलेला आहे आपल्याला त्यांनी. θ1 इक्वल्स टू किती दिलेला आहे 60 डिग्री. θ1 म्हणजेच का सबटेंडिंग अँगल फॉर सर्कल फर्स्ट किती दिलं आहे त्यांनी 60 डिग्री अँड θ2 इक्वल्स टू दिलेलं आहे 75 डिग्री. ओके. तर फर्स्ट आपल्याला डिग्रीमध्ये अँगल दिले आहे, याचं कन्वर्शन आपल्याला रेडियनमध्ये करावं लागेल. तर बाय मल्टिप्लाय पाया अपॉन 180, 60 इंटू पाया अपॉन 180. हिअर ऑल्सो 75 इंटू पाया अपॉन 180. ओके. 0 0 गेट कॅन्सल. काय मिळेल 3. म्हणजेच काय मिळेल अँगल आपल्याला फर्स्ट पाया अपॉन 3 रेडियन. अँड हिअर जर का आपण डायरेक्ट याला 15 ने डिवाइड केलं काय मिळेल 75. 15 1 15 15 2 20 15 1 45 15 4 60 15 5 75. ओके. बेचे पाळे सुद्धा पाठ करावं लागतं त्याच्यासाठी. हे काय मिळेल 5 पाया अपॉन 15 15 15 तुम्ही 30 म्हणजेच काय 5 पाया अपॉन 12 रेडियन. टेबल पाठ करावं लागतात, लक्ष ठेव जा विद्यार्थी. 10वी पास झाले असं समजायचं नाही की आपल्याला बेचे पाळे किंवा टेबल विसरावं लागेल, त्याची सुद्धा आपल्याला गरज पडते. ओके. θ2 मिळाला आपल्याला 5 पाया रेडियन अपॉन 12. तर आपल्याला फाइंड काय करायचं आहे रेशो. रेशो कशाचा रेडियस
या दोन रेडियसचा रेशो आपल्याला फाइंड करायचा आहे. ओके, तर आपल्याला L1 अँड L2 दिले आहे अँड किंवा ऑल्सो गिवन L1 इक्वल्स टू L2. ओके, लेंथ ऑफ द फर्स्ट आपलं लेंथ ऑफ द आर्क सर्कल 1 इक्वल्स टू लेंथ ऑफ द आर्क ऑफ अ सर्कल सेकंड. हे काय इक्वल आहे. ओके, तर लेंथ काढण्याचा फॉर्म्युला काय आर थिटा. ओके, फॉर फर्स्ट सर्कल काय आहे रेडियस R1 अँड थिटा काय थिटा 1. अनदर सर्कलसाठी सिमिलरली R2 थिटा 2. ओके, आपल्याला रेशो कशाचा काढायचा आहे रेडियसचा. तर हिअर R1 अपॉन R2, हा जो R2 इथं मल्टिप्लायमध्ये आहे, हा इकडे आणल्यानंतर काय होईल डिवाइडमध्ये, अँड इक्वल टू थिटा 2, हा इथं मल्टिप्लायमध्ये आहे, इकडे आणल्यानंतर डिवाइडमध्ये थिटा 1. सिंपल प्रॉब्लेम आहे, काहीच नाही याच्यामध्ये, फक्त दोन लेनचे फॉर्म्युले हे इक्वल ठेवायचे आहेत, आपल्याला इक्वल घ्यायचे आहेत आणि तुम्हाला व्हॅल्यू पुटअप करून ॲन्सर मिळून जाईल. ओके, तर R1 अपॉन R2 इक्वल्स टू थिटा 2 ची व्हॅल्यू किती आहे 5 पाया अपॉन 12 अपॉन थिटा 1 पाया अपॉन 3. Therefore R1 अपॉन R2 इक्वल्स टू काय मिळेल 5 पाया अपॉन 12 इंटू ही टर्म जर का आपण वरती नेली म्हणजे काय याचा जर का रेसिप्रोकल केला तर काय मिळेल आपल्याला 3 अपॉन पाया 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 गेट कॅन्सल 3 डिवाइड बाय 12 1/4 म्हणजेच काय मिळेल आपल्याला 5 अपॉन 4 म्हणजेच R1 अपॉन R2 इक्वल्स टू काय मिळालं आपल्याला 5 अपॉन 4. म्हणजे त्यांचा रेशो ऑफ रेड आहे हा कसा राईट करतात तिथं R1 रेस टू R2 इक्वल्स टू काय मिळाला तो 5:4 5:4. हा झाला आपला रेशो कशाचा रेड आहे ऑफ टू डिफरंट सर्कल हॅव्हिंग सेम लेंथ ऑफ आर्क. ओके, लिहून घेण्यासाठी तुम्ही स्क्रीनशॉट काढू शकता. ओके, कॅपिटल ए इक्वल्स टू 25 पाया सेंटीमीटर स्क्वायर. हा जो एरिया आहे आपला एरिया ऑफ अ सर्कल हा आपल्याला दिलेला आहे 25 पाया सेंटीमीटर स्क्वायर. फाइंड द लेंथ ऑफ इट्स आर्क. आपल्याला लेंथ ऑफ आर्क फाइंड करायचे. सबटेंडिंग अन अँगल ऑफ 144 डिग्री ॲट द सेंटर. ऑल्सो फाइंड द ऑल्सो फाइंड द एरिया ऑफ अ करस्पॉन्डिंग सेक्टर. सपोज हियर अनदर रेडियस. या अँगल दिलेला आहे त्यांनी किती 144 डिग्री. या अँगलमुळे जी आर्क तयार झाली सपोज हियर ए अँड हियर बी. हे आर्क या आर्कची लेंथ आपल्याला फाइंड करायची आहे. ओके, अँड ऑल्सो फाइंड दी एरिया अंडर अ कर्व. म्हणजेच काय एरिया फॉर्म बाय अ सेक्टर. हा जो एरिया आहे हा सुद्धा आपल्याला फाइंड करायचा. तर क्वेश्चन नंबर आपला 6 आहे आणि त्याचं सोल्युशन. कन्सिडर अ सर्कल ऑफ रेडियस R and whose area is 25 पाया सेंटीमीटर स्क्वायर. आपल्याला एरिया दिलेला आहे. रेडियस आपण काय कन्सिडर केली आहे सर्कलची R अँड हुज एरिया इज 25 पाया सेंटीमीटर स्क्वायर. तर एरिया ऑफ अ सर्कल एरिया किती आहे आपला 25 पाया सेंटीमीटर स्क्वायर. मग एरिया ऑफ अ सर्कल याचा फॉर्म्युला काय आहे पाय R² इक्वल्स टू 25 पाया. ओके,
हा फॉर्म्युला तर माहिती आहे ना आपल्याला. एरिया काढण्याचा फॉर्म्युला काय आहे, पाय आर स्क्वायर. तो दिलेला आहे आपल्याला, एरिया किती 25 पाया. तर पाया गेट कॅन्सल, कारण हा पाया इथं काय मल्टिप्लायमध्ये इकडे आल्यानंतर डिवाइड, पाया गेट कॅन्सल. तर आर स्क्वायर इक्वल्स टू काय मिळेल आपल्याला 25. आर स्क्वायर इक्वल्स टू या 25ला आपण कसं रेट करू शकतो 5चा स्क्वायर. जर का आपण या दोन्ही साईडचं स्क्वेअर रूट काढलं तर आर इक्वल्स टू काय मिळेल आपल्याला सिम्पल 5. देअरफॉर आर इक्वल्स टू काय मिळते आपल्याला 5. आणि ही काय रेडियस, तर याचं युनिट काय राहील सेंटीमीटर. हा झाला मिळाला आपल्याला आर. नेक्स्ट आपल्याला फाइंड काय करायचं आहे, लेंथ ऑफ दी आर्क ए बी. ओके, लेंथ ऑफ दी आर्क ए बी फाइंड करण्यासाठी फॉर्म्युला काय आहे, एस इक्वल्स टू आर थिटा अँड ऑल्सो फाइंड द करस्पॉन्डिंग एरिया ऑफ अ सेक्टर. म्हणजेच काय ए, याचा फॉर्म्युला काय आहे 1/2 थिटा आर स्क्वायर. हा आपला फॉर्म्युला एरिया ऑफ अ सेक्टर फाइंड करण्याचा. ओके, तर आपल्याला काय माहिती आहे 5 सेंटीमीटर रेडियस आहे, रेडियस मिळाली आपल्याला. अँगल दिलेला आहे किती त्यांनी 144 अँड अँगल सेंट्रल अँगल थिटा इक्वल्स टू त्यांनी दिलेला आहे किती 144 डिग्री. याचा फर्स्ट कन्वर्शन कशामध्ये करायचं रेडियनमध्ये. काय मिळेल 144 इंटू पाया अपॉन 180. 12 डिवाइड करायचं, 12 इंटू 12 144 अँड 12 इंटू 15 180. म्हणजेच काय, आणि याला पुन्हा डिवाइड पॉवर होते का 12 पाया अपॉन 15. ओके, नेक्स्ट थिटा इक्वल्स टू कितीने भाग जातो 3ने, 3 इंटू 4 अँड 3 इंटू 5. म्हणजेच काय 4 पाया अपॉन 5 रेडियन. हा मिळाला आपल्याला सेंट्रल अँगल थिटा इन रेडियनमध्ये. ओके, तर आता आपल्याला फाइंड करायचं आहे लेंथ ऑफ दी आर्क. वी नो दॅट थिटा एस इक्वल्स टू आर इंटू थिटा इक्वल्स टू आर किती आहे 5 सेंटीमीटर इंटू थिटा किती आहे 4 पाया अपॉन 5 इक्वल्स टू 5 गेट कॅन्सल 4 पाया युनिट करेल सेंटीमीटर. ही झाली लेंथ ऑफ दी आर्क. ओके, ही आहे आपली लेंथ ऑफ दी आर्क. नेक्स्ट ऑल्सो आपल्याला फाइंड काय करायचं आहे एरिया ऑफ अ सेक्टर. ऑल्सो एरिया ऑफ अ सेक्टर कॅपिटल ए इक्वल्स टू काय फॉर्म्युला 1/2 थिटा आर स्क्वायर इक्वल्स टू 1/2 थिटा किती आहे 4 पाया अपॉन 5 इंटू आर स्क्वायर. आर किती आहे 5 इंटू 5. आर स्क्वायर म्हणजेच काय आर इंटू आर, आणि आरची व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे किती 5 इंटू 5. सिम्पल 5 गेट कॅन्सल 4 डिवाइड टू 2 म्हणजेच काय मिळेल 22 पाया इंटू 5 2 इंटू 5 10 पाया. कॅपिटल ए इक्वल्स टू मिळाला आपल्याला 10 पाया. हा काय एरिया ऑफ अ सेक्टर, युनिट काय राहिल्याचं सेंटीमीटर स्क्वायर. हा झाला टोटल एरिया ऑफ अ सेक्टर. ओके, किती मिळाला तो 10 पाया सेंटीमीटर स्क्वायर. आजच्यासाठी एवढं सफिशियंट आहे. आणखी यामधले 4 प्रॉब्लेम राहिलेले आहेत आपले, ते आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये घेणारच आहोत. ओके, याच्यामध्ये जर का काही अडचणी आल्या, काही प्रॉब्लेम आले तर तुम्ही मेसेज करू शकता, कॉलसुद्धा करू शकता. ओके, लिहून घेण्यासाठी तुम्ही स्क्रीनशॉट काढू शकता. ओके, तर या युनिटवरती आणखी एक लेक्चर आपलं अपलोड होणार आहे. ओके, तुम्हाला याच्यावरती एक टेस्ट दिली जाईल, तुम्हाला क्वेश्चन सेंड केले जातील, ते तुम्हाला सॉल्व करायचे आहेत. ओके, तुम्हाला ती टेस्ट सॉल्व करून द्यायची आहे. तर असं समजायचं नाही की ऑनलाईन क्लास आहे त्याच्यामुळे टेस्ट वगैरे होणार नाही, तर रेग्युलर नियमित टेस्ट सिरीजसुद्धा तुमची घेतल्या जाईल ऑनलाईनमध्ये. ओके,
तर थँक्यू.